नमस्कार मंडळी, मराठी विक्री रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सण हा पुरणपोळीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि पुरणपोळी म्हणलं की त्याच्यामध्ये कटाची आमटी किंवा येळवण्याची आमटी असलीच पाहिजे असं असतं। पण सणादिवशी आपल्याला भरपूर काम असतं आणि या आमटीसाठी, कटाच्या आमटीसाठी कांदा खोबरं आपल्याला भाजावं लागतं। मग तो वेळ वाचवण्यासाठी आपण एक मसाला छान इथं वापरलेला आहे। हा मसाला जर तुम्ही तयार करून ठेवला तर तुमची आमटी एका मिनिटाच्या आत तयार होते आणि पटकन इतर कामं करायला तुम्हाला वेळ मिळून जातो। हा मसाला मी तुम्हाला याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, कसा करायचा याचा छानसा असा व्हिडिओ आहे। याचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथं जाऊन तुम्ही बघा। हा जर मसाला तुम्ही करून ठेवला, अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा चटपटा कांदा लसूण मसाला आहे, याची पूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि ह्या मसाल्यापासून एकदम छान अशी आमटी किंवा तुम्ही नॉनव्हेजचे पदार्थ करू शकता। मस्त असा हा मसाला मार्केटमध्ये मिळतो तसा हा कांदा लसूण मसाल्याच्या चवीचा हा मसाला आहे। तर इथं काय केलंय मी, 1 वाटी हरभरा डाळ शिजवून घेतलेली आहे छान अशी, त्याला भरपूर पाणी टाकून कट तयार त्याचा करून घेतलेला आहे। हरभरा डाळीमध्ये जर तुम्हाला कट भरपूर असेल तर पाहिजे असेल आमटीला तर पाणी जरा जास्त टाकायचं आणि हरभऱ्याची डाळ छान अशी शिजवून घ्यायची, म्हणजे छान कट घट्टसर असा निघतो। जर पातळ असेल तर थोडीशी डाळ 1-2 चमचे डाळ घ्यायची आणि त्याचं पण पुरण त्याच्यामध्ये बारीक करून टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला आमटी अशी पातळ होणार नाही, दाटसर अशी छान करता येते। मग हे मी थोडंसं 1 ते 2 चमचे डाळ परत आणखीन बारीक करून घेणार आहे। आता हे सगळं बारीक केल्यानंतर छान असा आपला कट तयार झालेला आहे आमटी करण्यासाठी। असंच करायचं, म्हणजे छान चव येते आमटीला। अशी थोडंसं घट्टसरपणा असला की आमटी छान चविष्ट होते आणि हे असं करून आपल्याला त्याच्यामध्येच त्या पाण्यामध्ये पुरण त्याचं निघालेलं सपक ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान दाटसर, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही थोडंसं आणखीन पाणी वाढवू शकता। अशा पद्धतीने हा कट आहे। आता काय करायचं आहे, एका पॅनमध्ये 2 चमचे छान तेल घेतलेलं आहे मी, तुम्हाला तरी जास्त आवडत असेल तर तेल वाढवू शकता। आणि जिरे आणि मोहरी टाकून तडतडून एक तमालपत्राचं पान टाकलंय, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल। आणि अद्रक, कोथिंबीर आणि लसण याची पेस्ट टाकलेली आहे आणि ती करपू न देता लगेचच तो आपल्याला तयार मसाला टाकायचा आहे आणि कढीपत्ता। आता याच्या व्यतिरिक्त काहीच टाकायचं नाही, आपली आमटी एकदम छान तर्रीवाली आणि तुम्हाला पाहिजे त्या चवीची आमटी इथं तयार होते। आता याच्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं नाही, काही नाही, कारण या मसाल्यामध्ये सगळं मी मिक्स केलेलं आहे। फक्त मीठ टाकायचं आणि कट टाकायचं। या पद्धतीने आपली आमटी एका मिनिटाच्या आत तयार होते। असाच मसाला तुम्ही करून ठेवला तर खूप काम सोपं होऊन जातं आणि पटकन अशी आपली आमटी छान चवीची, जास्त तिखटही नाही आणि जास्त कमी तिखटही नाही अशी तयार होते आणि एकदम जसा पाहिजे तसा रंग या आमटीला येतो। आणि ही कट टाकून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता, पण इतपत आपल्याला जाडसर असा कट छान लागतो आमटीला। आणि आमटीमध्ये फोडणीला कट टाकल्यानंतर छान शिजवून घ्यायचं आहे, उकळी छान उकळून आमटी घ्यायची आहे, म्हणजे छान टेस्ट येते आणखीन आमटीला। अशी आमटी आपली अशी लालसर तर्रीवाली छान सुंदर दिसणारी तयार झालेली आहे। ही तुम्ही एरवी करू शकता किंवा सणाला तर असतेच असते आपल्याकडे, भाताबरोबर ही आमटी छान लागते, फक्त पोळी चपाती बरोबरही आमटी छान लागते। अशा पद्धतीनं तुम्ही नेहमी कधी खाऊ वाटली तर हे हरभरा डाळीची कटाची आमटी, येळवण्याची आमटी अशी तयार झालेली आहे। या पद्धतीनं तुम्ही नक्की करा। व्हिडिओ आवडत असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे नवीन व्हिडिओ असे छान छान पाहण्यासाठी शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका। एकदा